वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। ताडोबातील 8 वाघिणींना स्थलांतरित करण्याचा डाव आहे असं म्हटलं जात आहे। वाघांना अधिवास क्षेत्र हे आता अपुरं ठरतंय। प्रकल्पातून यापूर्वी 5 वाघिणींचं स्थलांतर झालंय। आता पुन्हा 8 वाघिणींना स्थलांतरित केलं जाणार आहे। वाघांच्या वाढत्या संख्येमुळे अधिवास क्षेत्र अपुरं पडत असल्याची चर्चा आहे। टायगरची संख्या वाढवण्याकरता जे आहे हे प्रस्ताव आहे। यामध्ये आपला जसं तडोबा अंधारी टायगर रिझर्व्हमध्ये कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे आहे ना ते टायगरचं ते आता अचीव्ह झालेलं आहे। तर त्यामुळे काही जे टायगर आहे इथून स्थानांतरित करण्याचे ते प्रस्ताव आहे। आता प्रस्ताव एक वेळी मंजूर झाल्यानंतर ही प्रक्रिया आपण सुरू करणार। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अनिल ठाकरे यांच्याकडे। अनिल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? लागवी निश्चितच ताडोबामध्ये वाघांची संख्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे। ताडोबा लगतच चंद्रपूर जिल्ह्यातील इतरही भागात देखील वाघांची संख्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे। त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष आहे तो वाढलेला आहे। त्याचाच कुठेतरी विचार करत हा प्रस्ताव पुढे आल्याचं पाहायला मिळतंय। लागवी, अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीकरता। नागपूरमध्ये आज मारबत